सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे वैशिष्ट्यपूर्ण आणि अनेक पिढ्यांची परंपरा असलेला कळसवाणी सोहळा सोमगोत्सवाच्या 7व्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सुवर्णा डोंगरावरील होळीप्रमाणेच गावचा सांस्कृतिक वारसा जपणारा हा सोहळा मळगाव पंचायतन देवस्थानचे कुळ मानकरी म्हणजेच राऊळ आणि थळ मानकरी म्हणजेच गावकर यांच्या एकोप्याचे प्रतीक मानला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि घरांच्या संख्येमुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याला पहाटे 3 वाजण्या सुमारास उत्साहात सुरुवात झाली. कुळ आणि थळ घराकडून दोन्ही कळस सवाद्य वाजत गाजत श्रीदेव रवळनाथ मंदिरासमोरील चव्हाट्याच्या होळीजवळ आणण्यात आले. तिथे विधिवत पूजन, धुपारती आणि सामूहिक गारणे घालून देवदेवतांचा आशीर्वाद घेण्यात आला. त्यानंतर मायापूर्वचारी भूतनाथ आणि महापुरुष मंदिरातील पूजनानंतर कळस गावभर फिरवण्याच्या मुख्य प्रवासाला प्रारंभ झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही घराण्याचे मानकरी अत्यंत निष्ठेने अनवाणी पायाने धावत गावातील प्रत्येक घराघरात हा कळस पोहोचवतात. घराघरात पोहोचलेल्या या कळसाचे ग्रामस्थांनी दीप, अगरबत्ती आणि श्रीफळ अर्पण करून पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे पूजन केले. पहाटेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा अखंड प्रवास सुरू असतो, ज्यामध्ये ज्येष्ठ मंडळींसह तरुण आणि लहान मुलेही मोठ्या जिद्दीने सहभागी होतात. शेवटी सायंकाळी गावातील विविध वाड्यांमधून निघालेली पारंपरिक रोमटे श्रीदेव रवळनाथ मंदिरासमोरील चव्हाट्यावर एकत्र आली आणि तेथेच पारंपरिक पद्धतीने यंदाच्या मळगाव शिमगोत्सवाची मंगलमय सांगता करण्यात आली. सहदेव राऊळ, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळगाव, सावंतवाडी.